भाजपचे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार। अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार संघ मुख्यालयात जाणार की टाळणार याकडे लक्ष। खाते वाटपासंदर्भात शिवसेनेनं आपली यादी मुख्यमंत्र्यांना पाठवली, तर भाजपची ही यादी तयार। मुख्यमंत्र्यांकडून आज यादी राजभवनाला पाठवली। हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस। बीड आणि परभणी घटनेवर चर्चा करण्यासाठी सकाळी 9:30 वाजता बोलावली बैठक। मुख्यमंत्री या प्रकरणी काय कारवाईचे आदेश देणार याकडे लक्ष। अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी, तर शहांच्या समर्थनार्थ मोदी मैदानात। आंबेडकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल। शहांच्या निषेधार्थ ठाकरेंच्या आमदारांची दीक्षाभूमीला भेट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक। आज सकाळी 10 वाजता नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडी करणार आंदोलन। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे गृहमंत्री अमित शहांविरोधात आंदोलन। प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित। दुपारी 2 वाजता निषेध मोर्चाचं आयोजन। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियातून एलिफंटाला जाणारी बोट उलटली। स्पीड बोटच्या धडकेनं बोट उलटल्याचा समोर। दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, यात 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश। मुंबई बोट दुर्घटनेबद्दल पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख तर केंद्राकडून 2 लाखांची मदत। जखमींना देखील आर्थिक मदत करणार। विधानसभा अध्यक्षाप्रमाणेच विधान परिषदेचं सभापती पदही भाजपकडेच। राम शिंदेंची बिनविरोध निवड, औपचारिक घोषणा बाकी। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला अटक, तर प्रकरणावरून राजकारण शिगेला। ब्रिस्बेन कसोटीनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवृत्ती। 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला। 285 आंतरराष्ट्रीय सामन्यात अश्विनच्या खात्यात 765 विकेट्स। नमस्कार, सुप्रभात। आपण पाहता एबीपी माझा। बुलेटिनमध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या